ऑल, वेलकम टू माय चॅनल हॅपी स्टडी टाईम. आपण आज 6th स्टँडर्डचा प्रॅक्टिस सेट 6 आहे तो इथे बुकमध्ये सॉल्व करणार आहे, कारण तो एवढाच आहे फक्त. तर तेवढ्याकरता मी वहीमध्ये लिहिणार आणि याचे आन्सर आपण इथे लिहू शकतो. ओके, सो इथे फक्त काय करायचं आहे, तुम्हाला ऑपोजिट नंबर्स लिहायचे. म्हणजे हे जे नंबर दिले त्याचे ऑपोजिट नंबर काय येणार आहे, नंबर लाईनवर त्याचे ऑपोजिट नंबर काय असू शकतील ते तुम्हाला लिहायचे. आता 47चा ऑपोजिट काय येणार आहे, -47. +52चा ऑपोजिट काय येणार आहे, -52. -33चा +33. -84चा +84. -21चा +21. +16चा -16. -26चा +26 आणि 80चा -80. 80 हा पॉझिटिव्ह इंटिजर काय, ह्याला कुठलाही साईन दिलेलं नाही आहे, सो इट इज पॉझिटिव्ह. सो त्याचा ऑपोजिट काय येणार आहे, -80. तर त्याच्यानंतर पुढचं प्रॅक्टिस सेट 7 सॉल्व करायच्या आधी आपण हे समजून घेऊया आधी की कंपेअरिंग इंटिजर्स. तर हे काय प्रकारे कंपेअरिंग इंटिजर्स. ओके, कंपेअरिंग इंटिजर्समध्ये काय येणार आहे की इथे 0च्या जे लेफ्ट साईडला आहेत हे सगळे निगेटिव्ह इंटिजर्स आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. आणि हे पॉझिटिव्हमध्ये म्हणजे हे कायम मोठे असणार आहेत ह्या नंबर्सपेक्षा. ओके, हे नंबर कायम म्हणजे 5 इज ग्रेटर दॅन -4, पण 5 इज ग्रेटर दॅन -10 सुद्धा असू शकेल. समजा इथे पुढे आपण डायरेक्ट एक्सटेंड करून इथे -10 आलं तर हा 5 पॉझिटिव्ह नंबर आहे, तो कायम बिग असणार आहे इथल्या कुठल्याही नंबरपेक्षा. इन्फिनिटी हे नंबर असतात मायनसमध्ये आणि प्लसमध्ये पण कायम हे लक्षात ठेवायचं आहे की जे राईट साईडचे नंबर आहेत, जे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, हे कायम ह्याच्यापेक्षा मोठे असणार आहेत. ओके, मग समजा तुम्हाला समोर एक्झाम्पल आलं की -25 आणि 5 हे कम्पेअर करा आणि ह्यातला मोठा नंबर कुठला आहे सांगा. तर ऑफकोर्स ह्यातला 5 हा ग्रेटर येणार आहे, कारण ह्या 25 जो नंबर आहे त्याला साईन मायनस आहे. ओके, आणि 5ला साईन प्लस आहे, सो प्लस इज ऑलवेज बिगर दॅन द मायनस नंबर. सो हे कम्पेअर करायचं आता आपण प्रॅक्टिस सेट 7 सॉल्व करू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, प्रॅक्टिस सेट 7 मी इथे प्रॅक्टिस सेट 6मध्येच इन्क्लूड करते, कारण अगदी छोटासाच आहे. प्रॅक्टिस सेट 6 तर आपला एकदमच छोटासा होता. सो इथे प्रॅक्टिस सेट 7मध्ये कंपॅरिझन करायचं आहे नंबर्सचं, जे आत्ता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. कंपॅरिझन कसं करायचं कंपॅरिझन. सो इथे -4 आणि 5 आहे, त्यात कुठला बिग नंबर येणार आहे, 5. -8 -10. सो बिग नंबर इज ऑलवेज 8, पॉझिटिव्ह इंटिजर. आता हे +9 आहे, +9 आहे म्हणजे कुठलं साईन येणार आहे, =. ओके, त्याच्यानंतर -6 अँड 0. आता ह्याच्यात तुम्ही कसं कम्पेअर करणार. 0 हा कधीही इथे तुम्ही बघितलं तर इथे येतो मध्ये, ओरिजिन आहे 0, म्हणजे इथून हे सगळे नंबर हे मोठे असतात कशापेक्षा, निगेटिव्ह इंटिजर्सपेक्षा. सो 0 इज ऑलवेज ग्रेटर दॅन -6. त्याच्यानंतर 7 इज ग्रेटर दॅन 4. 3 इज ग्रेटर दॅन 0 बिकॉज इट इज +3, सो इट इज ग्रेटर दॅन 0. सो -7 इज लेस दॅन 7. -12 इज लेस दॅन 5. -2 अँड -8. आता हे दोन्ही मायनस नंबर आहेत, मग ह्याच्यात तुम्ही कसं कम्पेअर करणार. तर जो स्मॉल नंबर आहे तो इथे बिग आहे, कारण तुम्ही जर समजा बघितलं तर इथे हा -2 आहे, हा +3पेक्षा मोठा आहे. -3 +4पेक्षा मोठा आहे. ओके, हे जे नंबर राईट साईडला जे नंबर आहेत कुठल्याही नंबरच्या, ते कायम म्हणजे बिगर असणार आहेत या नंबरपेक्षा, लेफ्ट साईडच्या नंबरपेक्षा. ओके, जो -4, आता हे मी समजा इथे -5 लिहिलं तर -4 इज ऑलवेज लेस दॅन -4. -4 इथे ग्रेटर येणार आहे. सो -2 इज बिगर दॅन -8. अँड -1 अँड -2मध्ये कुठला येणार आहे, -1 इज बिगर दॅन -2. आता इथे तुम्ही हे करू नका की अरे 1 आणि 2 आहे मग 2 नंबर मोठा असतो, बिग असतो म्हणून याला, तर हे चुकतं आहे. इंटिजर्समध्ये हे हा रूल फॉलो होणार नाही तुमचा. सो इथे -1 आहे इथे, कारण आपल्याला मायनस साईन आलेलं आहे इथे. सो -1 इज ऑलवेज ग्रेटर दॅन -2. त्याच्यानंतर 6 इज ग्रेटर दॅन -3. -14 कुठलं साईन येणार आहे, =. इथे प्रॅक्टिस सेट 7 आपला संपलेला आहे. त्याच्यानंतर आता फक्त या लेसनचा आय थिंक प्रॅक्टिस सेट 8च आपला सॉल्व करायचा राहिला आहे, तर त्याचा पण व्हिडिओ घेऊन मी येईल लगेचच. थँक्यू.